नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। पारधी वस्तीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष। रोहकल येथे लाईट पाणी प्रश्न पेटला। गायरान जमिनीमुळे सुविधा रखडल्या। मागण्या न मांडल्यास उपोषणाचा इशारा। उपविभागीय अधिकारी डोंगरे यांच्या समोर मांडल्या व्यथा। तहसीलदार साहेबाकडे, नाईब तहसीलदारकडे आणि तुम्हाला सांगतो कलेक्टर ऑफिसला सुद्धा तक्रार केली। कधी केली होती? वर्ष झालं, 6 महिने रोज आम्ही बघतोय, वर्षांनी वर्ष। आणि तुम्हाला सांगतो आम्ही ओमराजे निंबाळकर असे आमदार खासदारला सुद्धा भेट घेतली, तरी आजपासून कोणी सुद्धा दखल घेतली नाही, फक्त होय होय म्हणतात। उपोषण बसू। कशामुळे उपोषण धरायचं म्हणता तुम्ही? आम्हाला पाणी नाही, लाईटी नाही म्हणून आम्ही उपोषण धरू। माझं सांगायचं हे तात्पर्य आहे की 10वीच्या पोरांना अभ्यास करायला सुद्धा लाईटीची सोय नाही, आंघोळीला पाणी नाही, पाणी प्यायला पाणी नाही, आम्ही कुठे जाणार? सरकारी जागेत असल्यामुळे ते सरकार आम्हाला का देऊ शकत नाही? काळात चोऱ्या मारे सोडले म्हणून तरी फायदा घ्यायला लागली। मग आता काय काम करता तुम्ही? आम्ही काय मजुरी करतोय, शेती करतोय, ऊसतोडी करतात लेकर माझी। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील रोहकल येथील पारधी समाजाच्या वस्तीच्या प्रश्नाकडे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबितच असल्याने आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। रोहकल येथील पारधी वस्तीवर तात्काळ पाणी व वीज पुरवठ्याची व्यवस्था करावी अशी मागणी समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांकडे केली आहे। गायरान जमिनीवर वस्ती असल्यामुळे लाईट, पाणी तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले। शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी डोंगरे यांची परंडा येथे भेट घेऊन पारधी समाजानं आपली व्यथा मांडली। प्रशासनाने तातडीनं प्रश्न सोडवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देण्यात आला। यावेळी उपविभागीय अधिकारी डोंगरे यांनी तहसीलदारांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देऊ असे आश्वासन दिले। याप्रसंगी राजकुमार काळे, समाधान काळे, बाळराजे काळे, बायू काळे, आशाबाई काळे, शिलसिला काळे आदी उपस्थित होते। दरम्यान रोहकल येथील पारधी समाजाच्या वस्तीवर मूलभूत सुविधांचा प्रश्न नेमका कधी मार्गी लागणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे। तुमचं नाव आणि गाव सांगा। मी पूनम समाधान काळे, राहणार रोहकल गायरान वस्ती, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय अडचण आहे तुमची? सध्याची तर पाण्याची आणि विजेची लाईट म्हणजे प्रश्न आहे। तुम्ही कधीपासून राहता त्या रोकलच्या गायरांमध्ये? 40 ते 50 वर्षापासून। 4 पिढ्या चार पिढ्या झाल्या। 4 पिढ्या झाल्या। किती वस्ती आहेत, किती लोक आहेत तुमची तिथं? जवळजवळ 10-15 वाजता। 10-15 घर आहेत। लाईट पहिल्यापासूनच नाही का आता बंद पडलेली आहे? लाईट पहिल्यापासूनच नाही। पाण्याची तर सध्या काहीच तिथं अवस्था नाही, कारण की आम्ही प्रत्येकाच्या घरी पाण्याचे नळ काढलेले, त्याच्यामुळे आम्ही स्वखर्चानं बोर घेतलेले, तर ते बोर चालू करण्यासाठी सध्या लाईट हवी। काय मागणी केली त्यांच्याकडे तुम्ही? सध्याला तर पाण्याची आणि लाईटीची मागणी केली। काय म्हणले साहेब? साहेब म्हणले माझ्या प्रोसेस मध्ये जेवढं होतंय तेवढं मी प्रयत्न करेन। नाव सांग तुझं? मी राजकुमार बाळराजा काळे, राहणार रोहकल गायरान वस्ती, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। बरं, काय झालं? साहेबांना काय सांगितलं आज भेट झाल्यावर? साहेबाला आम्ही म्हणलं की आम्हाला पाणी, लाईट, रस्ता ही कोणतीच सोयी आजपासून झाली नाही। मी साहेबाला निवेदन दिलं, नाही तर नाही झालं तर आम्ही शेवटी ऑफिसरला बसणार, लेकरं बाळ सीट घेऊन ऑफिसरला बसणार। की आमची बारकी मुलं सुद्धा शाळेत असताना की आम्हाला लाईट नाही, काय नाही, त्याला शिक्षण कसं करायचं? सरकारला त्याचे 2-3 वर्ष झालं आम्ही इथं फेटाळत नाही म्हणतो। तुम्ही ह्याच्यापूर्वी असं कुणाकुणाकडे मागणी केली, तक्रार केली? आम्ही तहसीलदार साहेबाकडे, नाईब तहसीलदारकडे आणि तुम्हाला सांगतो कलेक्टर ऑफिसला सुद्धा तक्रार केली। कधी केली होती? वर्ष झालं, 6 महिने रोज आम्ही बघतोय, वर्षांनी वर्ष। आणि तुम्हाला सांगतो आम्ही ओमराजे निंबाळकर असे आमदार खासदारला सुद्धा भेट घेतली, तरी आजपासून कोणी सुद्धा दखल घेतली नाही, फक्त होय होय म्हणतात। कुणीच दखल घेतली नाही। आता ह्याच्या पुढे तुमची भूमिका काय आहे?
ह्याच्या पुढे जर आमचं नाही कोणी दखली की आम्ही लेकरं बाळासहित रस्ता लोक आंदोलन करून उपोषणला बसू. त्याला तरी हिसकावून घेऊ. हा आम्ही उपेशन धरू, आमचे नाही सुधारणा केली का उपेशन धरणार. काय म्हणतात जर तुमचं नाही ऐकलं तर काय करणार? आम्ही उपेशन धरणार. आम्ही कुत्रे कशामुळे? वगैरे सगळे धरू इथं आणून उपेशन बसू. तुम्ही आम्हाला पाणी नाही, लाईटी नाही म्हणून आम्ही उपेशन धरू. जर लाईट आणि पाण्याची व्यवस्था नाही केली तर तर आम्ही उपेशन धरणार. उपोषण धरून कधी धरणार आहे उपोषण? आता आम्हाला सरकारने नाही ही उचलून नाही धरलं ना, आम्हाला नाही दिलं सोमवारपर्यंत, तर मग आम्ही उपेशन धरणार. त्यामुळे तारीख काढू. बरं आणखीन हा काय म्हणता तुम्ही? बोला. आमची मी समाधान रामा काळे. माझं सांगायचं हे तात्पर्य आहे की 10वीच्या पोरांना अभ्यास करायला सुद्धा लाईटीची सोय नाही, आंघोळीला पाणी नाही, पाणी प्यायला पाणी नाही. आम्ही कुठे जाणार? आम्ही ह्या देशातलेच ना, आम्ही कोणत्या देशात जाणार? आम्ही ह्या देशात जर झालो, आमची जर इथं रहिवासी असेल, तुम्ही आमचे आधार कार्ड बघू शकताय, तुम्ही ओळखपत्र बघू शकताय, सगळं बघू शकताय. पण आम्ही राहत असताना 5 पिढ्यापासून तिथं राहतोय, तरी आम्हाला कुणीही सुविधा दिलेली नाही. पाटलापाशी गेलो, सरपंचापाशी गेलो. कशामुळे काय सांगणे काय अडचण सांगतात बरं तुमची? हे अडचण काय सांगतात? सरकारी गायरानामध्ये काही देता येत नाही. गायरानामध्ये देऊ शकत नाही. पण सर आमचं म्हणणं आहे की तुम्ही शासन असल्यावर आम्ही राहतोय बी शासनाच्या जागी, मग शासनाचा कायदा तुम्ही शासनानेच केला पाहिजे. सरकारचं आहे म्हणल्यावर सरकारनं आम्हाला दिलं पाहिजे. हा आम्ही सरकारी जागेत असल्यामुळे ते सरकार आम्हाला का देऊ शकत महाराजाच्या नाही हे काळापासून म्हणताय. तुमच्यात आम्ही राहून वागलून सगळं भटक्या बोगत फिरलो होतो. आता शिकरांकीला लागलो, माणसात आलो तरी पाणी प्यायला देत हक्काने नाही. घेऊ. पाणी चोऱ्या मारे सोडले म्हणून तरी फायदा घ्यायला लागली. मी काय मग आता काय काम करता तुम्ही? आम्ही काय मजुरी करतोय, शेती करतोय, ऊसतोडी करतात लेकर माझी. आता मजुरी करून तुम्ही घर चालवता? आम्ही चोऱ्या माऱ्या सोडून आमची लहान पोरं आम्ही स्वतः शिक्षण करतोय, पोरं शाळेत पाठवतोय. आमच्या भावाचा पोरं वकील झाला. त्या सरकारने काहीतरी मदत केल्यामुळं आम्हाला आजपासून कोणतीही मदत भेटली नाही. एवढीच मागणी की आम्हाला सरकारने मदत करावी. या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा. क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे. पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा. बुकिंगसाठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.